पैसे मागितले आणि जीव गेला। रवी निकाळजे प्रकरणात कुटुंब न्यायासाठी धडपडते। आरोपीचा भाऊ जहीर शेखलाही गुन्ह्यात सामील करा, कुटुंबियांची मागणी। अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कामाचे पैसे मागितल्यावर एका तरुणाची निर्दयी हत्या करण्यात आली। मृतक रवी निकाळजे याच्या कुटुंबाने आरोपींवर कठोर कारवाई आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे। अरणगाव रोडवरील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या रवी निकाळजे या तरुणाची निर्दयी हत्या करण्यात आली होती। ही घटना 17 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10च्या सुमारास नगर 2 रोडवरील सूरज हॉटेलसमोर घडली। मिळालेल्या माहितीनुसार रवी निकाळजे यांनी आपले कामाचे पैसे मागण्यासाठी समीर शेख याला भेट दिली। मात्र पैसे देण्यास नकार देत समीर शेख याने रवी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। एवढ्यावरच न थांबता त्याने फरशी डोक्यावर टाकून रवीवर गंभीर वार केले। यात रवी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी रवी यांची नातेवाईकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी समीर शेख याला अटक करण्यात आली आहे। तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटना सूरज हॉटेलच्या आत घडूनही पोलिसांनी ती बाहेर घडल्याचे दाखवल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे तपास DYSP टिपरसे यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन आरोपी समीर शेख याचा भाऊ जहीर शेख यालाही सहआरोपी करण्याची मागणी केली आहे। त्यांनी या प्रकरणात निष्पक्ष तपास व कठोर शिक्षा देऊन रवी निकाळजे यांना न्याय देण्याची मागणी केली आहे। यावेळी सुरेश बनसोडे, मयूर बांगरे, शलाका निकाळजे, सचिन पवार, आरती निकाळजे, छाया निकाळजे, रमेश निकाळजे, गणेश मस्के, ज्योती पाटोळे, संतोष गायकवाड, रावसाहेब पाटोळे, दिलीप निकाळजे, विकी मस्के, शुभम पारधे, रमेश निकाळजे, सनी गायकवाड, मीना मस्के, अशोक मस्के आदी उपस्थित होते। ऑक्टोबरला जी घटना इंदिरानगर येथे झाली त्या घटनेचा तपास ज्या मुगडे मॅडमकडे होता, त्या घटनेचा जो पूर्ण तपास त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेला होता। हॉटेलमध्ये आतमध्ये घटना झाली, विक्टिम आणि आरोपीचे कुठल्याही प्रकारचे त्यांनी जे पुरावे ते जमा केले नव्हते आणि मुळात तो जिहादी प्रवृत्तीचा समीर शेख याला वाचवण्याचं काम पोलीस प्रशासन जे करताय हे आमच्या लक्षात आल्यानंतर दिलेत की या प्रकरणात तुम्ही जास्तीत जास्त लक्ष घाला आणि या जिहादी प्रवृत्तीच्या समीर शेखला फाशी शिक्षा झाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। आमच्या दाजीला न्याय मिळालाच पाहिजे। 17 तारखेला जे कोतवाली रवी निकाळजे यांचा जो मर्डर झाला त्या संदर्भात आम्ही आज SP साहेबांची भेट घेऊन त्यामध्ये जो तपास झालाय तो त्यावर आमचं शंका आहे की तो व्यवस्थित पद्धतीने झाला नाही। ते जे हॉटेल आहे सूरज, ही जी घटना घडली ती सूरज हॉटेलमध्ये घडली, पण ती दाखवताना कोतवाली पोलिसांनी ती घटना बाहेर दाखवली। तर त्या संदर्भात SP साहेबांनी सकारात्मक चर्चा करून आम्हाला DYSP साहेब टिपरसे यांना भेटायला सांगितलं होतं। त्याच्यात ॲट्रॉसिटी कलम वाढून तपास त्यांच्याकडे आलेला आहे। त्यांनी आश्वासन दिलं की सखोल चौकशी करून आम्ही योग्य तो न्याय या कुटुंबाला देऊ। तर त्याचप्रमाणे त्यामध्ये तो आरोपी अटक आहे शेख म्हणून, त्याचा भाऊ जहीर शेख हा आरोपी अजून त्यामध्ये पोलिसांनी अटक केलेलं नाही आहे आणि त्याला पण यामध्ये सहआरोपी करून त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। व मागच्याच आठवड्यामध्ये जे सोनई येथे जे संजय वायरागर प्रकरण घडलं होतं त्यामध्ये सर्व संघटनांनी सर्वांनी आवाज उठवला होता। तर आता आपल्या जवळ अरणगाव रोड इंदिरानगर येथील हा निकाळजे कुटुंब आहे जो निकाळजे मयत झालेला आहे, तो बौद्ध धर्मीय असून त्यामध्ये पण मी आपल्या माध्यमातून सर्व संघटनेला, आपल्या जे काही आंबेडकरी चळवळ असेल, बहुजन चळवळीतील सगळ्या संघटनेला या प्रकरणातला जो आरोपी आहे तो जिहादी प्रवृत्तीचा आहे। आता त्या ठिकाणी आपण जाती धर्माचा त्यामध्ये काही विषय नाही, सोनईमध्ये घटना घडली त्यामध्ये सर्व संघटनांनी आता रास्ता रोको केला होता, त्यामध्ये पोलिसांनी 4 आरोपी पण अटक केलेले आहेत। तर तसेच या कुटुंबाला न्याय देण्यासाठी सर्व संघटनांनी यामध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो। मित्र रवी निकाळजे यांच्या डोक्यात समीर शेख याने फरशी टाकून त्यांचा खून केला आहे। त्या संदर्भात आज आम्ही SP साहेबांना भेटलो की या घटनेचा सखोल तपास करावा आणि या घटनेत त्याचा जो भाऊ आहे जहीर शेख, ज्यावेळेस त्याला फोन केला होता त्या फोनवर त्यांनी असं उत्तर दिलं होतं की तुमचा रवी अजून मेला नाही ना, मेल्यावर मला सांगा मग मी येतो,
असे उद्धटपणे उत्तर दिलं होतं आणि त्या प्रकरणात त्याला सहआरोपी करावा अशी आज आम्ही SP साहेबांकडे मागणी केलेली आहे। तसंच आम्ही टिपरसी साहेबांना भेटलो, त्यांच्याकडे हा तपास वर्ग करण्यात आला आहे। ॲट्रॉसिटी कलमान अंतर्गत हा तपास त्यांच्याकडे वर्ग झाला आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वस्त केलं की आम्ही आरोपींना सोडणार नाही, त्यांना जन्मठेप किंवा फाशी व्हावी अशीच आम्ही चार्जशीट बनवणार आणि तुम्हाला आम्ही आज त्या माध्यमातून शब्द देतो की या घटनेचा आम्ही सखोल तपास करू आणि जे कोणी आरोपी असेल त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यांना त्याच्यात आरोपी करू असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।